नमस्कार मित्रांनो, वाढलेलं पोट व सेक्शुअल लाईफ या विषयी आज आपण थोडंसं बोलणार आहे। मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला याविषयी मार्गदर्शन करीत आलेलो आहे। मित्रांनो, ज्या लोकांची ढेरी वाढलेली असते ते पुरुषाची असो का स्त्रियांची असो, डेफिनेटली कुठेतरी तुम्हाला काम क्रीडा करताना त्याचा दुरुपयोग होऊ शकतो किंवा त्याचा तुम्हाला अडथळा निर्माण होऊ शकतो, हे तुम्ही लक्षात ठेवा। आणि त्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागेल। दोघांनी पण मेहनत घ्यायची आहे, कारण की स्त्रिया पण आफ्टर द डिलिव्हरी ते आपल्या पोटाकडे लक्ष देत नाही आणि पुरुष पण आपल्या पोटाकडे लक्ष देत नाही। आणि डेअरीमुळे जितके तुम्हाला नाविन्य तुमच्या सेक्शुअल लाईफमध्ये करायचे आहे किंवा पोझिशनमध्ये तुम्हाला चेंजेस करायचे आहे, ते पोझिशनमध्ये चेंजेस न झाल्यामुळं कुठेतरी तुम्हाला एका पोझिशनमध्ये करताना कुठेतरी कंटाळा येतो आणि तुमचं सेक्शुअल लाईफ कुठेतरी हॅम्पर होते। म्हणून मित्रांनो, आपलं पोट न वाढू देणं हे आपल्या हातामध्ये आहे। त्यासाठी तुम्हाला डेली जॉगिंग करावं लागेल। फॅटी वस्तू जे तुम्ही कंझ्युम करत असाल, खात असाल, तर त्याची कमतरता करावं लागेल। कुठेतरी तुम्हाला फॅटी वस्तू न खाता, जंक फूड न खाता किंवा ड्रिंक्सचं न घेता जर तुम्ही फक्त हिरवी भाजीपाले आणि कडधान्य आणि फळं याचा जर जास्त उपयोग केला तर डेफिनेटली तुमची चरबी कमी करण्यास मदत होऊ शकते। आताच मी माझे एक्झाम्पल सांगतो। माझ्या एका मित्राच्या मुलीनं, ती 110 किलो होती। फक्त जेवणावर नियंत्रण करून तिनं फक्त 6 महिन्यामध्ये 35 किलो वजन कमी केलेलं आहे। तर माझा सांगायचा उद्देश असा आहे की वजन कमी होऊ शकतं, पण ते एका दिवसात कमी होणार नाही। सगळ्यांना काय वाटतं की आपण काहीतरी आयुर्वेदिक पावडर घ्यायचे किंवा काही गोळ्या औषध घेऊन आपण वजन कमी करायचं, असं कुठेही शास्त्रामध्ये लिहून ठेवलेलं नाही आहे की फक्त औषध गोळ्या घेऊन आणि काही खाऊन पिऊन तुम्ही जर वजन कमी करायचा प्रयत्न करत असाल तर अत्यंत चुकीचं आहे। कोणतेही पावडर न घेता, कोणतेही औषधी न घेता, फक्त आपल्या आहारावर कंट्रोल करून आणि व्यायाम आपली जे फिजिक चांगली बनवून जर तुम्ही करत असाल तर डेफिनेटली तुमची ढेरी कमी होऊ शकते आणि तुमचं लैंगिक आयुष्य चांगल्या प्रकारे तुम्ही जगू शकता किंवा आनंद घेऊ शकता। धन्यवाद मित्रांनो। माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, माझ्या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।